आज आपण बनवणार आहोत 10 मिनिटांमध्ये झटपट डाळबाटी रेसिपी। बाहेरून कुरकुरीत आणि भरपूर लेयर्स असणारी आणि एकदम आतून मऊ अशी डाळबाटी। डाळबाटी ही रेसिपी करायला एकदम सोपी। ही पारंपरिक राजस्थानी डिश असून घरच्या घरी आपण सोप्या पद्धतीने सहजरित्या बनवू शकतो। सगळ्यात आपण डाळ बनवण्यासाठी अर्धी वाटी तूर डाळ, अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी मसूर डाळ घेऊयात। सर्व डाळी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात आणि 15-20 मिनिटं भिजत ठेवून देऊयात। डाळी भिजून घेतल्या की त्या लवकर शिजल्या जातात। पण ज्या डाळी भिजून घेतल्या आहेत त्या कुकरमध्ये टाकून घेऊयात। त्यामध्ये एक मोठ्या आकाराचं चिरलेलं टोमॅटो टाकून घेऊयात। त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून घेऊयात आणि 1 चमचा तेल टाकून घेऊयात। तेल टाकल्यामुळे डाळ लवकर शिजल्या जाते। तेल टाकून झालं की कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि कुकरच्या 5-6 शिट्ट्या करून घेऊयात, जेणेकरून डाळ एकदम गाळ शिजल्या जाईल। बाटी बनवण्यासाठी इथे 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। गव्हाचं पीठ हे चाळून नाही घ्यायचं। त्यामध्ये अर्धी वाटी रवा टाकून घेऊयात, 2 चमचे बेसन पीठ टाकून घेऊयात, 1 मोठा चमचा पांढरे तीळ टाकून घेऊयात आणि अर्धा चमचा मीठ टाकून घेऊयात। त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकून घेऊयात आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊयात। सर्व साहित्य हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात। मिक्स करून झालं की थोडे थोडे पाणी घेऊयात आणि एक असं छान असा गोळा तयार करून घेऊयात, जसं की आपण चपातीसाठी करतो। पीठ मळून झालं की त्यावर 2-3 चमचे तेल टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा पीठ एकजीव करून घेऊयात। तेल लावून पीठ चांगलं मळून झालं की पीठ 15-20 मिनिटं भिजत ठेवूयात, जेणेकरून आपल्या बाटे आतून मऊ आणि वरून कुरकुरीत होतात। डाळ बनवण्यासाठी आपल्याला इथे शिजवून घेतलेली डाळ, 2 बारीक कांदे चिरून घेतलेले, थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता आणि आलं लसूण पेस्ट लागणार आहे। कढईमध्ये तेल घेऊयात। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरी आणि 1 चमचा मोहरी टाकून घेऊयात। जिरी आणि मोहरी छान तडतडून घेऊयात। जिरी मोहरी तडतडले की त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊयात आणि कांदा हलका ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊयात। कांदा परतला की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घेऊयात आणि तीही छान परतून घेऊयात। त्यानंतर कढीपत्ता टाकून घेऊयात। कढीपत्ताही छान परतून घेऊ। आता त्यामध्ये हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धने पावडर, काळा मसाला, घरगुती साठवणुकीचा मसाला, सर्व मसाले घालून घेऊयात आणि 1-2 मिनिटं छान परतून घेऊयात। सर्व मसाले परतून झाले की त्यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ टाकून घेऊयात। डाळ टाकल्यानंतर डाळ पूर्णपणे मिक्स करून घेऊयात। त्यानंतर त्यात 1 चमचा मीठ आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात। भाजीमध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊयात। 5-6 मिनिटं भाजी मंद आचेवरती उकळून घेऊयात। भाजी उकळली की वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि भाजी सर्व मिक्स करून घेऊ। तयार आहे आपली डाळ, जी की आपण बाटीसोबत किंवा भात, भाकरी, पोळी कशासोबतही खाऊ शकतो, पण आता आपण बाटीसोबत खाणार आहोत। 15-20 मिनिटांनी आपलं पीठ चांगलं भिजलेलं आहे। आपण त्या पिठाला पळपुटावरती काढू आणि आपल्या हाताला तेल लावून पुन्हा एकदा पीठ एकजीव करून घेऊयात, जेणेकरून पीठ मऊ होऊन जाईल। सुरीच्या मदतीने पिठाचे काप करून घेऊयात आणि हाताच्या साहाय्याने गोल गोळा तयार करून घेऊयात। तयार गोळ्याची सेम चपातीसारखी एक पातळ अशी पारी करून घेऊयात। तयार चपातीला आतून पूर्ण बाजूने तेल लावून घेऊयात। त्यानंतर तेल लावले की त्यावरती पीठ टाकून घेऊयात। पीठ टाकल्यानंतर दोन्ही बाजू फोल्ड करून त्याला पण तेल लावून घेऊयात आणि एक छान असा परत गोळा तयार करून घेऊयात। स्टीलच्या स्टीमरला आतील भागात तेल लावून घेऊयात, जेणेकरून बाटी खाली चिकटणार नाही। आपण तयार करून घेतलेल्या बाट्या स्टीलच्या स्टीमरवर सेट करून घेऊयात। एका टोपामध्ये पाणी घेऊयात आणि त्यावरती स्टीलची स्टीमर ठेवून घेऊयात आणि 10 ते 15 मिनिटं बाटी आपण शिजवून घेऊयात। 15 मिनिटांमध्ये बाटी शिजवून तयार होते। शिजलेली बाटी थंड करून घेऊयात। बाटी थंड झाली की आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण कट करून घेऊ शकतो। कढई गरम झाली की कढईमध्ये तेल टाकून घेऊयात। बाटीला खूप साऱ्या लेयर सुटलेल्या आहेत। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये 4-5 बाट्या टाकून घेऊयात आणि मीडियम गॅसवरती बाट्या तळून घेऊयात। 2 मिनिटांनंतर बाट्या पलटी करून घेऊयात। 3-4 मिनिटांमध्ये बाटीला हलकासा गोल्डन कलर येतो। दोन्ही बाजूने बाट्या तळून झाल्या की आपण काढून घेऊयात।
तळून झालेल्या बाट्या एका स्टीलच्या प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता आपल्या बाटीला खूप साऱ्या लेयर सुटलेल्या आहेत. वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि तुमच्याही घरच्यांना असं काहीतरी वेगळं असं खायला द्या. रेसिपी करायला एकदम सोपी आणि साधी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील.